धडा 4. पिण्याचे पाणी. प्रस्तावना. आपल्याला पिण्यासाठी स्वच्छ पाणी लागतं. बरेचदा आपण बघतो की पावसाळ्यात पाण्यात माती मिसळल्यामुळे ते गढूळ होतं. या मातीमध्ये अनेक सूक्ष्म जंतूही असू शकतात. हे जंतू आपल्याला डोळ्याला दिसत नाहीत, पण ते आपल्या शरीरात गेले तर आपल्याला टायफॉइड, कॉलरा, कावीळ असे आजार होऊ शकतात. तुम्ही बरेचदा पाहिलं असेल की पालापाचोळा, झाडांच्या काड्या या वस्तू पाण्यावर तरंगतात. मीठ, साखर यासारख्या वस्तू पाण्यात दिसेनाशा होतात, म्हणजे विरघळतात. पाण्याच्या तळाशी माती आणि खडे जमतात, म्हणजेच या वस्तू पाण्यात बुडतात.